नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. चला तर मग देवीला नैवेद्य तर दाखवून आणला आहे आम्ही. चला तर मग मी आणि मामा ज्यूस पिण्यासाठी ज्यूस सेंटरवर आलो आहोत. सो गाईज, आम्ही बघू शकता या दोन्ही माझ्या आत्या आहेत, ते सगळे मामा आहेत. आज आम्ही जातोय चिंचणीच्या खरेदीला. सो बघूया काय काय खरेदी करतोय आम्ही. लेट्स गो अगेन. तुम्ही बघू शकता की बैल किती आकर्षक पद्धतीने भाविक भक्त सजवून आणतात. म्हणजे गाड्यां इतकी बैल देखील या देवीच्या दर्शनाला येत असतात. सो आत्या मामा सगळेजण आता आम्ही जातो शॉपिंगला. तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही काय काय अजून शॉपिंग केली पाहिजे म्हणून. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर भाविक भक्त आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत, म्हणून किती गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. चला तर मग आम्ही सर्वजण आलोय मायक्का देवीच्या यात्रेला आणि मुख्य पेठेमध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहे. सो आम्ही आता दर्शनाला जाण्याच्या आधी आम्ही आलो आहोत पुजारी मामांच्या घरी आलो आहोत. तुम्ही बघू शकता हे पुजारी मामा आहेत जे मायक्का देवीचे मुख्य पुजारी म्हणून ओळखले जातात. तर तुम्ही बघू शकता की हे नोट्यांचं तोरण लावलेलं आहे. किती आकर्षक पद्धतीने भाविक भक्त नाचत गाजत हे नोट्यांचं तोरण गाभाऱ्यामध्ये आणत असतात. चला तर मग देवीच्या दर्शनासाठी आम्ही आता रांगेत उभे राहिलेलो आहोत. चला, गाभाऱ्यामध्ये ढोलाचा आवाज आपल्याला ऐकू येतोय, म्हणजेच देवीची आरती आता सुरू झाली आहे. तुम्ही बघू शकता की देवीच्या मंदिराला किती आकर्षक पद्धतीने रोषणाई करण्यात आली आहे. चला तर मग मायक्का देवीचा फोटो घेण्यासाठी आम्ही एका शॉपमध्ये आलो आहोत. तुम्ही बघू शकता की किती आकर्षक पद्धतीचे मुखवटे आणि फोटो आपल्याला इथे या शॉपमध्ये बघायला मिळत आहेत. जर तुम्हाला मायक्का देवीचा LED मध्ये फोटो पाहिजे असेल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. चला तर मग मित्रांनो, आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. धन्यवाद.